मागच्या वेळी डबल 8 पोर्टलच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा मॅनिफेस्ट केली होती का? जर केली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप खास आहे. कारण आता आपल्याला पुन्हा एकदा मिळत आहे 888 पोर्टल. तुमची अशी कोणती ड्रीम डिझायर आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अगदी पूर्ण झालेली पाहायची आहे. मित्रांनो, पैसा, नोकरी, व्यवसाय, घर, स्वतःचं घर, प्रेम, लग्न, कुटुंबाचं सुख, करिअर किंवा आयुष्यातील एखादं मोठं स्वप्न. तर आजच्या या 888 पोर्टलवर तुमची ती इच्छा अगदी योग्य पद्धतीने मॅनिफेस्ट करण्यासाठी आपण एक खास टेक्निक करणार आहोत. तर मित्रांनो, मागच्या वेळी 88 पोर्टलच्या दिवशी खूप लोकांनी आपल्या इच्छा मॅनिफेस्ट केल्या होत्या आणि अनेक लोकांना मित्रांनो त्यांचे रिझल्ट सुद्धा मिळाले होते. हो, 88 पोर्टल वरचा आपला जो व्हिडिओ गेला होता त्याने अनेक लोकांच्या आयुष्यात मित्रांनो सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आणि मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपल्याला 888 पोर्टल मिळत आहे. म्हणजेच 26 उद्याची जी डेट आहे 26 ऑगस्ट. त्यामुळे तुमची जी काही ड्रीम डिझायर असेल ती मॅनिफेस्ट करण्यासाठी ही संधी नक्की वापरा. कारण हे पोर्टल पुन्हा आता एका वर्षानंतरच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून एक सेकंदही न घालवता आजच्या या खास व्हिडिओला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप स्पेशल असणार आहे ज्यांना आपली ड्रीम डिझायर कोणत्याही परिस्थितीत मिस करायची नाहीये आणि ज्यांना आपली इच्छा पूर्ण करून आपल्या स्वप्नातलं आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण या संपूर्ण प्रक्रियेमधला एकही महत्त्वाचा भाग तुमच्याकडून मिस होऊ नये. आणि जर तुम्हाला या टेक्निक संदर्भात काही विचारायचं असेल तर शक्यतो आधी संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित मित्रांनो पहा. कारण कमेंट बॉक्समधील प्रत्येक प्रश्नाला लगेच उत्तर देणं कदाचित शक्य होणार नाही. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण जाणून घेऊया की तुम्ही तुमची ड्रीम डिझायर अगदी कोणती स्वप्नातील इच्छा अगदी सहजपणे कशी मॅनिफेस्ट करू शकता. सर्वात आधी ही आहे पोर्टलची एनर्जी आणि तीही 888 पोर्टल. पोर्टलच्या काळात निसर्गातील सर्व एलिमेंट एकमेकांशी अलाइन होतात अशी आध्यात्मिक मान्यता आहे. आणि या काळात मित्रांनो आपण जो काही विचार करतो, जे काही फील करतो किंवा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टींची तीव्र इच्छा असते त्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं. म्हणून या काळात तुमच्या विचारांकडे, तुमच्या भावनांकडे आणि तुमच्या इच्छांकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही रोज थोडं उशिरा उठत असाल तर या दिवशी थोडं लवकर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. उठल्यानंतर काय करायचं, लगेच मोबाईलमध्ये न जाता, मोबाईलमध्ये न पाहता काही मिनिटं स्वतःसाठी द्या. सर्वात आधी ग्रॅटिट्यूड अफर्मेशन करायचे आहे आणि म्हणजेच तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यानंतर एक छोटंसं मेडिटेशन नक्की करा. कमीत कमी 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुमच्याकडे किती वेळ आहे आणि तुम्ही या गोष्टींना किती वेळ देऊ शकता हे पूर्णपणे मित्रांनो तुमच्यावर अवलंबून आहे. यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे त्या दिवशी तुम्ही मित्रांनो होओपोनोपोनो प्रेयर नक्की करायची आहे. जर तुम्हाला ही होओपोनोपोनो पद्धत जी आहे ती माहिती नसेल, प्रेयर माहिती नसेल, तर ही एक खूप शक्तिशाली प्रार्थना आहे. जर तुम्हाला तुमचे पास्ट कर्मा हील करायचे असतील, आयुष्यातील कोणतेही ब्लॉकेजेस दूर करायचे असतील किंवा तुमची जी काही स्वप्नातली इच्छा आहे ती मॅनिफेस्ट करायची असेल तर ही प्रेयर केली जाते. आणि ही प्रेयर कशी करायची, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे मित्रांनो आणि ज्या कारणामुळे ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येत नाहीये, नीट आहे का, ज्या कारणामुळे ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येत नाही त्या परिस्थितीची जबाबदारी स्वतः स्वीकारून ही प्रार्थना करायची असते. या प्रेयरमध्ये फक्त 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य मनापासून म्हणा. तुमच्या मनामध्ये जी काही अडचण आहे, जी काही जुनी गोष्ट होती, जी जुनी गोष्ट आहे किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल मनात असलेली भावना आहे ती शांतपणे हील करण्याच्या भावनेने ही प्रेयर करायची आहे. ओके. आता मित्रांनो, पण आपण इथेच थांबणार नाही आहोत. आपण ही प्रेयर केल्यानंतर आता आपल्याला करायची आहे एक खूप पॉवरफुल टेक्निक ज्यामुळे तुम्हाला 888 पोर्टलची एनर्जी घेऊन तुमची ड्रीम डिझायर मॅनिफेस्ट करण्यासाठी योग्य वातावरण तयार करता येईल. ओके. तर यासाठी तुम्हाला एक अशी वही किंवा अशी डायरी असेल ती घ्यायची आहे आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला
लाल किंवा अगदी निळ्या रंगाचं पेन तुम्हाला इथे वापरायचं आहे, तुमची इच्छा लिहायची आहे. पण ती लिहायची कशी आहे, सर्वात आधी तुम्हाला 888 पोर्टलचे आभार मानायचे आहेत, म्हणजेच ग्रॅटिट्यूड करायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या एनर्जी सोबत अलाइन होऊ शकाल. ओके, तर यासाठी तुम्हाला अगदी कोरं पान घ्यायचं आहे. याच्यावर लाईन असेल तरी चालेल. त्या पानावर आधीपासून काहीही लिहिलेलं नसावं. अगदी एका बाजूला काहीतरी लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहात असं अजिबात करू नका. अगदी कोरा पान पाहिजे किंवा अगदी लाईन असलेला पान असेल तरी चालेल. शक्य असेल तर डायरीमधून तुम्ही पूर्ण कोरं पान बाजूला काढून घ्यायचं आहे. आता शक्य असल्यास तुम्ही ही टेक्निक 26 ऑगस्टला सकाळी 8:08 किंवा संध्याकाळी 8:08 करायची आहे. यामुळे तुम्हाला 888ची एनर्जी योग्य प्रकारे अनुभवता येईल. पण काही कारणास्तव तुम्हाला या स्पेसिफिक वेळेत ही टेक्निक करता आली नाही तर अजिबात निगेटिव्ह विचार अजिबात करू नका मित्रांनो. तुम्ही 26 ऑगस्टला कोणत्याही वेळेला ही टेक्निक करू शकता, कारण 888ची एनर्जी दिवसभर या 26 ऑगस्टला दिवसभर अनुभवता येतं. आणि जर तुम्ही त्या स्पेसिफिक वेळेत ही टेक्निक केली तर 8:08 आणि 888च्या नंबर एनर्जी सोबत तुमचा फोकस अधिक स्ट्रॉंग होईल. पण वेळ जमली नाही म्हणून ही संधी सोडायची नाही मित्रांनो. 26 ऑगस्टला तुमच्या सोयीच्या वेळेत, अगदी सोयीनुसार नक्की वेळ ती घ्यायची आहे. आता पुढे काय करायचंय, सर्वात आधी ग्रॅटिट्यूड करायचंय. मनात किंवा मोठ्याने म्हणा, थँक्यू 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 888 पोर्टल. आणि यानंतर सर्वात आधी तुम्ही डेट लिहायची आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही 888 पोर्टल टेक्निक करत आहात ती डेट. तर या पद्धतीनुसार वर्षातून 3 वेळा 888 पोर्टल मिळते. 8 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. मी 8 ऑगस्टचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघितला नसेल तर हा तुम्ही करून बघा. 26 ऑगस्ट हा या सिरीजमधला शेवटचा दिवस आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी ही संधी मिळेल, म्हणून सर्वात आधी तुम्हाला इथे डेट लिहायची आहे. ओके, इथे डेट लिहायची आहे आणि त्याखाली थँक्यू 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 888 पोर्टल या पद्धतीने. आणि त्याखाली तुम्हाला 1 ते 8 पर्यंत नंबर लिहायचे आहेत. आता लिहिल्यानंतर जिथे 1 लिहिलं आहे त्याच्या अगदी समोर तुम्हाला तुमची ड्रीम डिझायर अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायची. आता प्रश्न येतो, अफर्मेशन कशी लिहायची, कशी करायची? इथे मी तुम्हाला दाखवते. तर एक छोटंसं सांगते, तुमच्या इच्छेच्या संबंधित पॉझिटिव्ह आणि मनापासून वाटणारं अफर्मेशन तुम्हाला तयार करायचं. समजा तुमची इच्छा पैशांशी संबंधित आहे तर तुम्ही लिहू शकता, थँक्यू युनिवर्स, आय एम अ मनी मॅग्नेट. खूप सोपं आहे असं. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचं असेल तर नक्की लिहा, ज्या भाषेत तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, ज्या भाषेत तुम्हाला तुमच्या भावना सहज व्यक्त करता येतील त्याच भाषेत तुमचं मॅनिफेस्टेशन अफर्मेशन लिहायचं आहे. ओके, आता हीच एक ड्रीम डिझायर तुम्हाला 8 वेळा लिहायची आहे. पूर्ण 1 ते 8 पर्यंत 8 वेळा लिहायची आहे. सेम डिझायर 8 वेळा तुम्हाला लिहायची आहे. तुम्ही 1 पासून 8 पर्यंत तीच इच्छा लिहा. आणि लक्षात ठेवा, इथे 8 वेगवेगळ्या इच्छा लिहायच्या नाहीत, एकच डिझायर आणि तीही 8 वेळा. ओके, आता 8 वेळा लिहून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ग्रॅटिट्यूड करा. मनापासून म्हणा, थँक्यू 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 युनिवर्स, किंवा तुम्ही ज्या सुप्रीम पॉवरवर मनापासून 100% विश्वास ठेवता त्यांचं नाव घेऊन तुम्ही करू शकता. उदाहरणासाठी मी युनिवर्स म्हटलं आहे. तुम्ही श्रद्धेनुसार तुम्ही तुमच्या ज्या काही देवाला मानता, तुम्ही स्वामी महाराजांना मानत असाल तर तिथे तुम्ही स्वामी महाराज असं लिहू शकता. आता पुढचा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लिहिलेलं हे जे पान आहे ते तुमच्या हातात घ्या. आता या पानाकडे शांतपणे पाहायचं आहे. तुम्ही जे लिहिलं आहे ते वाचायचं आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आधीच तुमच्या आयुष्यात घडलं आहे अशा भावनेने ते तुम्हाला फील करायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू असू द्या यावेळी आणि मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल हे फील करायचं आहे. ओके, आणि यानंतर हे जे पान आहे ते फोल्ड करायचं आहे. पण फोल्ड करताना सुद्धा एक विशेष पद्धत आहे, ती वापरायची आहे. पानावर तुम्ही जे लिहिलं आहे ते तुमच्या चेहऱ्याच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला दुमडेल असं दुमडलं पाहिजे. तुम्ही काय लिहिलं आहे ते बाहेरच्या बाजूला दिसता कामा नये. एकदा फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा असं दुसऱ्यांदा फोल्ड करा आणि 2दा फोल्ड केलेलं हे जे पान आहे ते तुम्ही दोन्ही हातांच्या मध्ये धरा आणि त्याला तुमची एनर्जी द्यायची आहे. कशी? डोळे बंद करा,
तुम्ही ज्या ईश्वराला मानता, ज्या डिवाइन एनर्जीवर तुमचा विश्वास आहे, त्या एनर्जीला फील करा आणि काही क्षण त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. मनापासून त्यांना आठवण स्मरण करा आणि तुमची ड्रीम डिझायर त्यांच्या चरणी सोपवायचं आहे. मनामध्ये भावना असली पाहिजे की माझी इच्छा माझ्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पूर्ण होऊ दे. आणि जर तुम्हाला एखादं वाक्य बोलायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की थँक्यू युनिवर्स, थँक्यू 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 स्वामी आई, 888 पोर्टल आणि थँक्यू 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 युनिवर्स, माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. ओके, आता तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कसं जगाल, तुम्हाला कसं फील होईल, तुमच्या चेहऱ्यावर कसं हसू असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तो आनंद कसा व्यक्त कराल, कसा शेअर कराल, तुमच्या आयुष्यात काय बदल झालेला असेल, हे सगळं तुम्ही डोळे बंद करून मनामध्ये स्पष्टपणे कल्पना करायची आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आणि तुमच्या ड्रीम लाईफचा अनुभव तुम्हाला यावेळी घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त हे तुम्ही 1 मिनिटापर्यंत कल्पना करायची आहे. आणि आता पुढचा स्टेप आहे लेट गो. मूळ पद्धतीनुसार हे जे कागदाचं पान आहे एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये ठेवून कापूर त्यावर ठेवायचं आहे आणि ते जाळायचं आहे. कागद जाळल्यानंतर जी काही राख उरेल ती गच्चीवर नेऊन फुंकर मारून हवेत सोडायची पद्धत इथे केली जाते आणि त्यावेळी पुन्हा ग्रॅटिट्यूड करायचं आहे. किंवा दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये असाल तर ही राख कोणत्याही तुमच्या घराच्या झाडाच्या कुंडीतील मातीत किंवा बागेतील झाडांच्या मुळाशी दाबून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मनापासून ग्रॅटिट्यूड करा आणि त्या जागेवरून तुम्ही परत आपल्या घरी यायचं आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेट गो. म्हणजे तुम्ही तुमची इच्छा लिहिली, बरोबर, ती 8 वेळा लिहिलेली आहे, ग्रॅटिट्यूड केलं, कल्पना केली, व्हिज्युअलायझेशन केलं, डिवाइन एनर्जी सोबत तुम्ही कनेक्ट झालात. आता पुन्हा पुन्हा विचार करायचा अजिबात इथे गरज नाहीये. माझी इच्छा कधी पूर्ण होईल, कधी होईल, किती दिवस लागतील, आता काय करायचं आहे, आता काय झालं, असं सतत तुम्हाला मित्रांनो सतत विचार करत बसू नका. कारण मॅनिफेस्टेशन केल्यानंतर सतत त्याच गोष्टीचा पाठलाग करण्यापेक्षा ती इच्छा मनापासून सोडून देणं म्हणजेच लेट गो करणं महत्वाचं आहे. तुमचं काम तुम्ही केलेलं आहे. आता विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि तुमच्या मित्रांनो आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्ही आवश्यक ती कृती करत राहायचं आहे, ऍक्शन घ्यायची आहे. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या मासिक पाळीमध्ये ही टेक्निक तुम्ही करू शकता. असं कोणतंही बंधन नाही की करू नये, तुम्ही करू शकता. तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन तुमच्या सोयीने ही टेक्निक करू शकता. तसंच तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, कोणत्याही तुम्ही स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही जेंडरने असाल, तुम्ही ही टेक्निक करू शकता. फक्त मन शांत ठेवा, मनामध्ये विश्वास ठेवा, तुमच्या ड्रीम डिझायरवर फोकस करा, ग्रॅटिट्यूड करा आणि व्हिज्युअलायझेशन करा आणि शेवटी लेट गो करायचं आहे. मित्रांनो, तुमची ड्रीम डिझायर काही असो, ती तुमच्या मनापासूनची असू द्या. कारण जेव्हा आपण आपल्या इच्छेला स्पष्ट शब्द देतो, तिच्याबद्दल भावना व्यक्त करतो आणि त्या दिशेने मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मित्रांनो आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो, सकारात्मक राहतो. तर मित्रांनो, म्हणून आज 26 ऑगस्टला ही जी काही खास 888 पोर्टल टेक्निक नक्की सांगितलेली आहे ती नक्की करून पहा आणि तुमची ड्रीम डिझायर, जी काही स्वप्नातली इच्छा आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची असेल तर तुम्ही नक्की लिहा. कदाचित तुमचं ते छोटंसं अफर्मेशन तुमच्या स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा तुमच्या स्वप्नांची आठवण करून देईल, जागा करेल. तर मी भेटते तुम्हाला पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्यायची आहे. आनंदी राहा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि नेहमी मित्रांनो हसत राहा. थँक्यू युनिवर्स. ऑलवेज ब्लेसिंग. थँक्यू सो मच.